तर शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू माध्यमांशी संवाद साधत होते। तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या कार्यालयावरती आता ईडीने छापेमारी केली। छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय कार्यालयावरती ईडीने छापा टाकलेला आहे। पतसंस्थेमधील महत्त्वाची कागदपत्र ईडीने आता ताब्यात घेतली। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झालेला होता आणि त्यानंतर मात्र आता ईडीने छापेमारी केलेली। संभाजीनगरमधील विभागीय कार्यालयावरती ईडीने छापा मारलाय। छत्रपती संभाजीनगरचे आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्याशी जोडले जातात। त्यांच्याकडून या छापेमारीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। सचिन, तिरुमला ज्या प्रकारे जी कंपनी आहे त्या कंपनीसाठी संपूर्णपणे पैसा उभा करण्याचं काम ज्ञानराधा मल्टीस्टेट मधून करण्यात आलं। मात्र ही कंपनीचा मालक आणि या बँकेचे सर्वेसर्वा सुरेश कुटे जे आहेत त्यांनी पैशाचा फेरफार करून स्वतःच्या कंपन्या मोठ्या केल्या आणि जे काही खातेदार आहेत ते खातेदारांचे पैसे त्यांनी अशा पद्धतीने वापरलेले आहेत। मात्र खातेदारांना आता पैसे मिळत नाहीयेत, त्यामुळे जास्तीचं जे व्याजाचं आमिष दाखवून त्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले। मात्र त्यानंतर फसवणुकीचे 50 पेक्षाही जास्त गुन्हे सुरेश कुटे यांच्यावर दाखल झालेले आहेत। त्यानंतर आता ईडीनं सुद्धा या संदर्भात चौकशी करण्यासाठी त्यांच्या विभागीय शाखेवर धाड टाकलेली आहे। त्या ठिकाणी चौकशी देखील केलेली आहे। याआधी सुद्धा आयकर विभागाने छापा टाकलेला होता, त्यानंतर आता ईडी कडूनही छापा टाकण्यात आलेला आहे। या छापेमध्ये महत्त्वाची कागदपत्र आणि त्यासोबतच काही महत्त्वाची दस्तऐवज यांची तपासणी करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर सुरेश कुटे यांच्यावर 50 पेक्षाही जास्त गुन्हे जे आहेत ते आता महाराष्ट्रभरामध्ये दाखल झालेले आहेत। कारण त्यांच्या पतसंस्थेमध्ये जास्तीचं आमिष दाखवून त्यांच्यावर फसवणुकीचे हे जे काही गुन्हे आहेत ते दाखल झालेत आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीने छापा देखील टाकलेला आहे। अगदी सचिन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।